विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. बी ए भाग 2 सत्र 3 मराठी अनिवार्य या विषयातील वैचारिक, ललित व कविता या तीनही विभागांवर आधारित 16 गुणांसाठी येणाऱ्या वस्तुनिष्ठ प्रश्नांची सोय आजच्या व्हिडिओमधून सहज होऊन जाईल. तेव्हा या व्हिडिओला संपूर्णपणे पहा. काळजीपूर्वक जर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला तर परीक्षेमध्ये येणारे 16 प्रश्न तुम्ही सहज लिहू शकता. 16 गुण आपल्याला सहज मिळतील. पाठ्यपुस्तकात असणाऱ्या वैचारिक विभागावर आधारित आपला पहिला प्रश्न आहे, शुद्ध चारित्र्याचा प्रज्ञावंत राजकारणी या पाठाचे लेखक रिकामी जागा हे आहेत. हा पहिलाच पाठ आहे. या पाठाचे लेखक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे आहेत. आपला पुढला प्रश्न आहे क्रमांक 2चा, शुद्ध चारित्र्याचा प्रज्ञावंत राजकारणी हा पाठ रिकामी जागा या पुस्तकातून घेतला आहे. याचे उत्तर आहे मी पाहिलेले यशवंतराव. शुद्ध चारित्र्याचा प्रज्ञावंत राजकारणी हा पाठ मी पाहिलेले यशवंतराव या पुस्तकातून घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, मी पाहिलेले यशवंतराव हे पुस्तक रिकामी जागा यांनी संपादित केले. याचे उत्तर आहे डॉक्टर सरोजिनी बाबर. मी पाहिलेले यशवंतराव हे संपादित केलेले पुस्तक आहे. या पुस्तकाचे संपादक डॉक्टर सरोजिनी बाबर हे आहेत. प्रश्न क्रमांक 4 पहिल्याच प्रकरणावर आधारित आहे. यशवंतरावांनी रिकामी जागा साली कायद्याची पदवी प्राप्त केली. त्यांनी लॉ ही पदवी कोणत्या साली प्राप्त केली असा हा प्रश्न आहे. याचे उत्तर आहे 1941. 1941 साली त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली. नंबर 5, यशवंतराव चव्हाण यांच्या मोठ्या भावाचे नाव रिकामी जागा हे होते. यशवंतराव चव्हाण यांच्या मोठ्या भावाचे नाव गणपतराव चव्हाण असे होते किंवा गणपतराव हे याचे उत्तर. प्रश्न क्रमांक 6, यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नीचे नाव रिकामी जागा हे होते. यशवंतराव चव्हाणांच्या पत्नीचे नाव वेणुताई असे होते. वेणुताई हे आपल्या 6व्या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढला 7, रिकामी जागा द्विभाषिक राज्य म्हणून मुंबई राज्य निर्माण झाले. द्विभाषिक म्हणजेच 2 भाषेचे राज्य. हे केव्हा निर्माण झाले तर 1 नोव्हेंबर 1956 साली. पुढला प्रश्न क्रमांक 8 आहे, मी पण स्वत्वाच्या सीमेत दरवळतं तोपर्यंतच ते सुगंधी असतं. हा पाठ रिकामी जागा या पुस्तकातून घेतला आहे. या पुस्तकाचे नाव आहे मन निरभ्र व्हावं. आपल्या 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे मन निरभ्र व्हावं. प्रश्न क्रमांक 9 आहे, ज्ञानी लोकांना रिकामी जागा यांनी सल्ला दिला आहे. याचे उत्तर आहे चरकाचार्य. चरकाचार्य यांनी ज्ञानी लोकांना त्या पाठात दिलेला सल्ला आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, रिकामी जागा यामुळे ज्ञान गढूळ बनतं. याचे उत्तर आहे अहंकार. अहंकारामुळे ज्ञान गढूळ बनतं असे त्या पाठामध्ये वर्णन आलेले आहे. त्यातील हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, भाषाभिवृद्धीची सामाजिक दृष्टी या पाठाचे लेखक रिकामी जागा हे आहेत. या पाठाचे लेखक श्रीपाद महादेव माटे हे आहेत. प्रश्न क्रमांक 12 आहे, इंगा फिरवणे या रूपकाचा अर्थ रिकामी जागा हा आहे. उत्तर आहे नरम पडणे. नरम पडणे, इंगा फिरवणे या रूपकाचा हा शब्दशः अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढला आहे 13, भाषा वाढते म्हणजे तिच्यातील रिकामी जागा संख्या वाढते. उत्तर आहे शब्दांची. शब्दांची संख्या वाढली की भाषा वाढते, भाषेची श्रीमंती वाढते. प्रश्न क्रमांक आपला 14 आहे, हडकणे या रूपकाचा अर्थ रिकामी जागा असा आहे. भाषाभिवृद्धीची सामाजिक दृष्टी या पाठातीलच हा प्रश्न आहे. उत्तर आहे वाळणे. हडकणे याचा अर्थ वाळणे. आपल्या मृदगंध भाग 2 मधील पुढला विभाग आहे ललित विभाग. ललित विभागातील प्रश्न आहे, आज्ञापत्र पाठाचे लेखक रिकामी जागा हे आहेत. याचे उत्तर आहे रामचंद्र पंत अमात्य. प्रश्न क्रमांक 16, रामचंद्र पंत अमात्य हे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील रिकामी जागा तज्ज्ञ होते. उत्तर आहे राजनीतीचे. राजनीतीचे ते तज्ज्ञ होते. पुढला प्रश्न आहे 17,
रामचंद्र पंत अमात्ये यांचे पूर्ण नाव रिकामी जागा हे आहे. उत्तर आहे रामचंद्र निळकंठ बावडेकर. रामचंद्र निळकंठ बावडेकर असे त्यांचे पूर्ण नाव होते. प्रश्न क्रमांक 18 याच पाठावरचा आहे. आज्ञापत्रातून शिवाजी महाराजांचा रिकामी जागा विषयक दृष्टिकोन दिसतो. याचे उत्तर आहे पर्यावरण. पर्यावरण विषयक दृष्टिकोन त्यांचा दिसतो. प्रश्न क्रमांक 19 माझे दत्तक वडील या पाठाचे लेखक रिकामी जागा हे आहेत. याचे उत्तर आहे चिंतामण विनायक जोशी. माझे दत्तक वडील या पाठाचे लेखक चिंतामण विनायक जोशी हे आहेत. प्रश्न क्रमांक 20 माझे दत्तक वडील ही कथा रिकामी जागा या संपादित पुस्तकातून घेतली आहे. याचे उत्तर आहे मराठी लघु कथा. माझे दत्तक वडील ची. जोशी यांचा जो पाठ आहे तो मराठी लघुकथा या पुस्तकातून घेतलेला आहे. पुढला प्रश्न क्रमांक 21 आहे. मराठी लघुकथा हे पुस्तक यांनी संपादित केले. उत्तर आहे भालचंद्र फडके. माझे दत्तक वडील हा पाठ ज्या संपादित पुस्तकातून घेतला ते पुस्तक मराठी लघुकथा हे असून त्याचे संपादक भालचंद्र फडके होते. प्रश्न क्रमांक 12 अण्णा फाटक यांना रिकामी जागा यांनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. याचे उत्तर आहे पासोडे महाराज. पासोडे महाराज हे अण्णा फाटक यांचे गुरु आहेत असे अण्णा फाटक म्हणत होते. प्रश्न क्रमांक 23 अण्णा फाटक लेखकांकडे पुणेला येतात तेव्हा ते आपल्या घरीच म्हणजे रत्नागिरीला विसरतात. उत्तर आहे चावी. ट्रंकेच्या चाव्या ते घरीच विसरलेले असतात. प्रश्न क्रमांक पुढला आहे 24 दिवस असे होते या पाठाचे लेखक रिकामी जागा हे आहेत. ललित विभागातील हा पाठ याचे उत्तर आहे दया पवार. दया पवार हे दिवस असे होते या पाठाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 25 बलूत हे आत्मचरित्र रिकामी जागा यांचे आहे. बलूत हे अनेक भाषांमध्ये भाषांतरित झालेले आत्मचरित्र आहे. याचे लेखक आहेत दया पवार. बलूत हे दया पवार यांचं खूप गाजलेलं आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक 26 शालेय जीवनामध्ये लेखकांना रिकामी जागा ची खूप आवड होती. यांना कशाची आवड होती दया पवार यांना? तर उत्तर आहे नाटकाची. दया पवार यांना शालेय जीवनामध्ये नाटकाची आवड होती. प्रश्न क्रमांक 27 लेखकांनी गॅदरिंगमध्ये शिरवाडकरांचे रिकामी जागा हे नाटक बसवावे असे प्राचार्यांना सांगून पाहिले होते. त्या नाटकाचे नाव आहे बाजीराव आणि मस्तानी. दया पवार हे जेव्हा शाळेमध्ये शिकत असतात तेव्हा त्यांनी प्राचार्यांना हे नाटक बसवण्याचे सांगून पाहिले. प्रश्न क्रमांक पुढला 28 आहे कविता विभागातील. हा आपला पहिला प्रश्न. आपल्या एकूण प्रश्नामधील 28वा प्रश्न आहे. संत चोखामेळा यांचा रिकामी जागा या गावी जन्म झाला. उत्तर आहे मंगलवेढा. मंगलवेढा येथे संत चोखामेळा यांचा जन्म झाला. पुढला प्रश्न क्रमांक 29 आहे. ऊस डोंगा परी रिकामी जागा नव्हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा. याचे उत्तर आहे रस. पुढला प्रश्न क्रमांक 30 चोखा डोंगा परी रिकामी जागा नव्हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा. याचे उत्तर आहे भाव. चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा. त्यांच्या मनातील ईश्वराची भावना ही वाकडी नाही. प्रश्न क्रमांक 31 संत सोयराबाई ह्या रिकामी जागा यांच्या पत्नी होत्या. संत सोयराबाई ह्या चोखामेळा यांच्या पत्नी होत्या. पहिली अभंगवाणी चोखामेळा यांची आहे आणि नंतरची संत सोयराबाई यांची आहे. प्रश्न क्रमांक 32 आहे. सोयराबाई यांच्या अभंगवाणीतील देहासे विटाळ मनतो सकळ आत्मा तो रिकामी जागा शुद्धबद्ध. याचे उत्तर आहे निर्मळ. आत्मा तो निर्मळ शुद्धबद्ध. प्रश्न क्रमांक 33 आहे. विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव रिकामी जागा हे आहे. याचे उत्तर आहे कुसुमाग्रज. विष्णू वामन शिरवाडकर यांचेच काव्यलेखनासाठी धारण केलेले नाव कुसुमाग्रज असे आहे. प्रश्न क्रमांक पुढला आहे 34 अखेर कमाई ही कविता या काव्यसंग्रहातून घेतली आहे. कुसुमाग्रजांची अखेर कमाई ही अत्यंत लोकप्रिय असणारी कविता त्यांच्या प्रवाशी पक्षी या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. प्रवाशी पक्षी हा त्यांचा कविता संग्रह आहे आणि अखेर कमाई ही त्यामधून घेतलेली
एक महत्त्वपूर्ण कविता आहे. प्रश्न क्रमांक पुढला आहे. अखेर कमाई या कवितेत रिकामी जागा महापुरुषांचे पुतळे मध्यरात्री एकत्र येतात. याचे उत्तर आहे 5. अखेर कमाई या कवितेत 5 महापुरुषांचे पुतळे मध्यरात्री एकत्र येतात आणि आपले दुःख व्यक्त करीत राहत असतात. पुढला प्रश्न क्रमांक 36 आहे. तरी तुम्ही भाग्यवान, एक एक जात जमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील रिकामी जागा. याचे उत्तर आहे भिंत. जे 5 महापुरुषांचे पुतळे असतात त्यापैकी महात्मा गांधींचा पुतळा आपले दुःख व्यक्त करतो की इतर 4 महापुरुषांच्या मागे निदान एक एक जात जमात तरी आहे. प्रश्न क्रमांक पुढला आहे 37. पाखरे ही कविता रिकामी जागा यांची आहे. याचे उत्तर आहे केशव मेश्राम. पाखरे ही केशव मेश्राम यांची अभ्यासक्रमातील महत्त्वाची कविता आहे. प्रश्न क्रमांक 38 आहे. उत्खनन हा कविता संग्रह रिकामी जागा यांचा आहे. याचे उत्तर आहे केशव मेश्राम. केशव मेश्राम यांचाच उत्खनन हा अत्यंत गाजलेला कविता संग्रह आहे. प्रश्न क्रमांक 39 आहे. जात या कवितेचे कवी रिकामी जागा हे आहेत. याचे उत्तर आहे श्रीकांत देशमुख. श्रीकांत देशमुख हे जात या कवितेचे कवी आहे. प्रश्न क्रमांक 40 आहे. गावात आलेल्या गिरणीसोबत तुझं रिकामी जागा थांबलं, वाटलं आता तरी थोडं माझं चढलं तुझ्या करपल्या हाडावर. याचं उत्तर आहे जात. अत्यंत भावनिक असणारी ही कविता. प्रश्न क्रमांक पुढला आहे 41. 7/12ची नोंद या कवितेचे कवी रिकामी जागा हे आहेत. याचे उत्तर आहे लक्ष्मण महाडिक. लक्ष्मण महाडिक हे 7/12ची नोंद या कवितेचे कवी आहेत. पुढला प्रश्न क्रमांक 42 आहे. 7/12ची नोंद ही कविता रिकामी जागा या काव्यसंग्रहातून घेतली आहे. 7/12ची नोंद लक्ष्मण महाडिक यांची कविता कुणब्याची कविता या कविता संग्रहातून घेतली आहे. प्रश्न क्रमांक 43 आहे. बापाच्या मयतीनंतर त्याच्या मृत्यूची सरकार दप्तरी नोंद करताना तलाट्याला घालावी लागते रिकामी जागा दक्षिणा. प्रश्न क्रमांक पुढला आहे 44. शांतता ही कविता रिकामी जागा यांनी लिहिली आहे. याचे उत्तर आहे सिद्धार्थ भगत. सिद्धार्थ भगत यांची आपल्या अभ्यासक्रमातील शांतता ही कविता आहे. प्रश्न क्रमांक पुढला आहे क्रमांक 45चा, जो आपल्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न आहे. बाहेरचा गोंगाट हा येऊन माझ्या अंतरी घेऊन जातो आपली काही क्षणाने रिकामी जागा शांतता. शांतता या कवितेतीलच हा प्रश्न होता. मित्रांनो, वैचारिक विभाग, ललित विभाग व कविता विभागातील हे सर्व प्रश्न आपण पाहिले. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर करा.